हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन. शुभ सकाळ. मी आज तुम्हाला कोकणचा फेमस नाश्ता दाखवते. तर हे बघा, मी आता फेमस म्हणजे कोकणामध्ये सकाळी पहाटे घावणे बनवले जातात, तर त्याची तुम्हाला रेसिपी दाखवते. तर हे पीठ आहे ना, तर गावठी तांदूळ धुवून सुकवून त्याचं दळण दळायला दिलं होतं चक्कीमध्ये. भरड दळायला सांगायचं त्यांना चक्कीवाल्याला. मग ते भरड दळतात. आणि त्याच्यामध्ये आता पीठ हे एवढं घेतलं, त्यामुळे 1 चमचा मीठ टाकते आणि हे आता पाणी टाकते. पाणी टाकून ते भिजवायचं. चांगल्या प्रकारे भिजलं पाहिजे, ते एकजीव झालं पाहिजे. आहे तर हे बघा, पीठ हे घट्ट झालंय. अजून पाणी घालते त्याच्यामध्ये. आता हे बऱ्या प्रकारे पीठ थोडंसं पातळ झालंय. थोडं पीठ घेते याच्यात. जास्त पातळ पण घ्यायचं नाही, कारण तर ते मग घावणे निघत नाही, चिकटून बसतात. आणि जास्त घट्ट पण घ्यायचं नाही, तर घावणे मग ते बरोबर लागत नाही, म्हणजे जाळजाळ लागतात. आता बघा, हे पीठ बऱ्या प्रकारे भिजलेलं आहे. हे बघा, हे असं या प्रकारे पीठ भिजवायचं आणि घावणे बनवायचे. 15 मिनिट पीठ भिजवून ठेवायचं हे असं, आणि 15 मिनिटानंतर ते घावणे बनवायला घ्यायचे. तर हे पीठ भिजत ठेवलंय, तोपर्यंत चटणी तयार करते. 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, 2 मिरच्या घेतल्या, छोटासा तुकडा आल्याचा घेतलाय, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि हे ओलं खोबरं, एक नारळाची घेतले खोबरं. आता हे सगळं बारीक करून मिक्सरला लावणार मी. मिक्सरला लावायचं आणि त्याची चटणी तयार करायची. काही जण चहासोबत घावणे खातात, दुधासोबत खातात, कोण चटणीसोबत खातात. पण माझ्या मुलग्यांना चटणी लागते ना, म्हणून मी चटणी तयार करते. मग चटणीची रेसिपी पण तुम्हाला माहिती पडेल ना, की ही चटणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे नाश्त्यासाठी कशाला वापरू शकता, जेवणात पण टेस्टला आपण घेऊ शकतो. हे ओलं खोबरं तुकडे करून घेतले, आणि ह्या मिरच्या 2 कापून घेतल्या. हे आल्याचा तुकडा करून घेते. कोथिंबीर टाकले आणि लसूण सोलून घ्यायची. याच्यात सगळं टाकलंय भांड्यामध्ये मिक्सरच्या. तर थोडंसं मीठ टाकते. हे बघा, अर्धा चमचा मीठ. आणि आता हे वाटून घेते, मिक्सरला लावून घेते. थोडंसं पाणी घालते याच्यात, आणि मिक्सरला बारीक वाटून घेते. चटणी घट्ट झाली थोडी, तर थोडंसं पाणी घालते अजून ह्याच्यात. खूप घट्ट झाली ते ना, झाली, चांगली वाटली गेली ती. एकदा चालू करते फक्त. चटणी
तयार झाली. चटणी आता ह्या टोपात काढून घेते. याला वरून तडका द्यायचा. भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि हे आता पाणी घेते मिक्सरचं भांड्यामधलं. हे आता बघा अशा प्रकारे पाहिजे पातळ थोडीफार. काय काय जणांना जास्त घट्ट लागते तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मला पातळ पाहिजे होती थोडीफार म्हणून मी पातळ केले. घावणे बनवण्यासाठी आमच्या इथे केळीची झाड आहे तर त्या केळीच्या झाडाचं एक पान काढते. त्या पानाला जो दांडा आहे ना तो दांडा घावणे बनवण्यासाठी घ्यावा लागतो. आणि हे पान आहे हे पानावर घावणे ठेवायचे असतात. हा बघा हा दांडा. ह्या दांड्याने घावणे म्हणजे ते कावीळवर घासायचा असतो आणि मग घावणे. केळीचा दांडा बघा हा अशा प्रकारे तोडून घेतलाय. आता तो धुवून घेते जरा. आणि हे केळीचं पान समोरचा शेंडा तोडून घेतला होता तर ह्याचे मी 2 तुकडे करते. अशा प्रकारे 2 तुकडे केले. आता हे पान धुवून घेते. धुवून झालेलं आहे पाणी हे धुवून झालेलं आहे. गॅस पेटवलाय. आता याच्यावर ही कावीळ ठेवते. कावीळला मी सकाळी पहाटे 4 वाजता उठून तेल लावून ठेवलं होतं की जेणेकरून ते घावणे पटकन निघावे म्हणून. तवा गरम झालाय तर मी ह्या डिशमध्ये थोडंसं तेल घेतले. आता तेलामध्ये हा केळीचा दांडा बुडवून ते तेल असं कावीळला लावायचं आणि घासून घ्यायची कावीळ चांगली. गॅस मोठा केला होता गरम होण्यासाठी. आता मंद करते लहान करते गॅस. मंद आचेवर गॅस घावणे बनवायचे असतात. आता बघा हे पीठ तयार झाले 15 मिनिटानंतर. आता हे असं पेल्याने हलवून चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे बघा असं अशा प्रकारे पीठ भिजवलं पाहिजे. असं घट्ट पातळ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. आता हे मी पेल्याने ह्याच्यात सोडते कावीळवरती. सोडले त्याच्यावर झाकण ठेवते. एक 5 मिनिटासाठी ठेवायचं मंद आचेवर. 5 मिनिटं झालेले आहेत. हा बघा घावणा तयार झालाय. पहिलाच घावणा आहे त्यामुळे त्याला थोडंसं त्रास देईल. लगेच निघणार नाही. भाव पहिला घावणा असून सुद्धा बऱ्यापैकी निघालाय. हा बघा असा घावणा तयार झालाय. आता 2 मिनिटं असंच ठेवायचं आणि मग नंतर बाहेर काढायचं. आता हा पलिता हे बघा पलित्याला हे मी घावणा काढल्यामुळे चिकटलंय ना हे सगळं. तर काय करायचं एका टोपामध्ये पाणी घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते ते कसं. या टोपामध्ये पाणी घेतलंय तर ह्या टोपात जेव्हा आपण घावणा काढतो त्याच्यानंतर हा पलिता ह्या टोपात ठेवून द्यायचा की ते चिकटलेलं आहे ते निघून जातं. हा बघा पहिला घावणा थोडासा तुटलाय तो. पहिला स्टार्टिंगचा जो पहिला करतो ते जरा तुटतो. नंतरचा आता चांगला येईल. कावीळला आता तेल लावते. घावणा त्याच्यात सोडते. आता हे घावण्याचं पीठ सोडते. मी वरती झाकण ठेवते. एक 5 मिनिटांनी घावणा तयार होतो. कावीळला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं घासून चांगलं.
पेल्याने हे भिजवलेलं पीठ तांदळाचं सोडायचं. तर चारी बाजूला हे करायचं. कोकणात हाच नाश्ता जास्त प्रमाणात बनतो. त्याच्यावर मी थाली ठेवते. 1-2 मिनिटासाठी ठेवायचं. तिकडे घावना तयार होतो तेवढ्यात इकडे तडक्याची तयारी करते. ती चटणी तयार केली, त्याला तडका द्यायचा आहे ना. आता हे तडक्यासाठी ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये ते गरम झाले बऱ्यापैकी. तेल सोडते. हे तेल टाकलं. 2 चमचे तेल बस होतो. थोडीशी मोहरी, कढीपत्ता, कढीपत्ता टाकलाय आणि बेडगी मिरची. तडका बऱ्यापैकी झालेला आहे. मी आता याच्यात चटणीमध्ये टाकते हा तडका. मग त्याची थाली ठेवून द्यायची. त्याचे स्वाद त्या चटणीमध्ये उतरवण्यासाठी वरती थाळी देऊन ठेवून द्यायची. तोपर्यंत 2 मिनिटात हा घावना तयार झाला. 2 ते 3 मिनिट लागतात घावना तयार होईपर्यंत. झालेला आहे तयार. हे बघा, अशा प्रकारे घावना तयार. हा बघा, नरम नरम लुसलुशीत कुरकुरीत घावना तयार. आता त्याच्यासोबत चटणी देते. चटणी हे का तडका दिला होता ना, थोडी अशी हलवून घ्यायची चांगली. आता ही चटणी हे बघा, गरमागरम घावना चटणी. मी घावणे दुधासोबत नाही तर चहासोबत खाते.